महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा वितरणाबद्दलची महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। या अपडेट अंतर्गत आता आपण दररोज महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। शेतकरी बांधवांनो, पीक विमा योजनेअंतर्गत आपण पाहिले की कालच योजनेअंतर्गत 800 कोटी रुपयांचा निधी वाढला आहे आणि जसे जसे जिल्ह्यांचे कॅल्क्युलेशन होत आहे त्या पद्धतीने शेतकऱ्यांना निधी देखील वाढून मिळत आहे। आता 29 जिल्ह्यांमध्ये ही वाटपाची परिस्थिती काय आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती निधी वितरित झाला आहे, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर किती पैसे आलेले आहेत, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला सुरू करू। तर शेतकरी मित्रांनो, 23 एप्रिल पर्यंत बीड जिल्ह्यासाठी एकूण मंजूर पीक विमा 282 कोटी झाला होता। त्यापैकी फक्त आणि फक्त 33.91 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत आणि उर्वरित 248 कोटी रुपये अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे बाकी आहे। त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये तर अजून एकही रुपया जमा नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे। 196 कोटी रुपयांचा पीक विमा जालना जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे, परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजूनही 1 रुपया देखील आलेला नाहीये। आता हे पैसे उद्या किंवा परवापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे। सर्वाधिक जो जिल्हा होता तो म्हणजे लातूर जिल्हा, ज्यामध्ये 163 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला होता आणि सर्वच्या सर्व 163 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा देखील करण्यात आले आहेत। त्यानंतर येणारा नांदेड जिल्हा, नांदेड जिल्ह्यामध्ये 361.44 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला। त्यापैकी 254.27 कोटी रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे आणि 107.16 कोटी पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणे वितरण सुरू असल्याची माहिती मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यासाठी 231 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला होता। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे येण्यास उशिरा सुरुवात झाली, परंतु आतापर्यंत 212 कोटी रुपये जमा आहेत आणि फक्त 18 कोटी रुपयांचे वितरण बाकी आहे। हिंगोली जिल्ह्याचे बोलायचे झाल्यास त्यामध्ये 181 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला। त्यापैकी 166 कोटी रुपये जमा झाले आहेत आणि उर्वरित 14.40 कोटी देखील प्रक्रियेमध्ये आहेत। आता सर्वाधिक पीक विमा मंजूर झालेला जिल्हा म्हणजेच की परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यामध्ये तिन्ही ट्रिगर अंतर्गत रक्कम जमा झाली होती किंवा रक्कम मंजूर करण्यात आली होती। पीक विमा 401.46 कोटी रुपये मंजूर झाला होता आणि त्यापैकी 385.21 कोटी रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेला आहे आणि फक्त 16.21 कोटी रुपये पीक विम्याचे वितरण बाकी आहे। म्हणजेच की परभणी जिल्ह्यामध्ये देखील जवळपास 90% शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये 50.61 कोटी रुपये पीक मंजूर झाला। त्यापैकी 50.46 म्हणजेच की 50.46 लाख रुपये जमा आहेत आणि फक्त 14 लाखांचे वितरण बाकी आहे। बुलढाणामध्ये 315.84 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला। त्यापैकी 75.82 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत आणि 240 कोटी रुपये अजून जमा करणे बाकी आहे। अकोला जिल्ह्याबद्दल बोलायचं झाल्यास अकोलामध्ये 76.95 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला होता। त्यापैकी 75.35 जमा झाले आणि फक्त 1.60 लाख रुपये बाकी आहेत। यवतमाळ जिल्ह्याबद्दल बोलायचं झाल्यास यवतमाळमध्ये देखील 152.92 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला। त्यापैकी 152.69 कोटी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाला आणि फक्त 23 लाख बाकी आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्यासाठी 116.15 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला। त्यापैकी 113.86 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत आणि फक्त 2.29 कोटी रुपये एवढा पीक विमा नागपूर अथवा वर्धा जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यासाठी 61.56 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला। त्यापैकी 60.69 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत आणि फक्त 87 लाख रुपये बाकी आहेत। त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त 4 लाख रुपये पीक विमा मंजूर झाला। त्यापैकी शेतकऱ्यांना अजून 1 रुपया देखील मिळाला नाही आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 4 लाख रुपये जमा होणे बाकी आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये यावेळी पीक विमा मंजूर झालेला नाहीये, त्यामुळे गोंदियामध्ये कोणालाही पैसे मिळणार नाही। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 20.69 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला, परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजून रक्कम जमा झाली नाही, त्यामुळे सर्व पैसे जमा होणे बाकी आहे। गडचिरोली जिल्ह्यासाठी 3.7 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला। त्यापैकी 3.6 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत आणि फक्त 1 लाख रुपये बाकी आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्याबद्दल बोलायचं झाल्यास नाशिक जिल्ह्यामध्ये 58 कोटी रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला आहे, परंतु शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांना अजून 1 रुपया देखील मिळाला नाही, सर्वचे सर्व पैसे प्रलंबित आहेत। धुळे जिल्ह्यासाठी 29 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला होता, त्यापैकी 22.56 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत आणि प्रलंबित असणारे 6.45 कोटी देखील शेतकऱ्यांना जमा होतील। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 15.92 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला, त्यापैकी 5 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत आणि 10.88 कोटी रुपये प्रलंबित आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये 43.93 कोटी रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला, त्यापैकी अजून 1 रुपया देखील जमा झाला नाही, सर्वचे सर्व पैसे शेतकऱ्यांना जमा होणे बाकी आहे। अहिल्यानगर जिल्ह्याबद्दल बोलत झाल्यास अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 141.16 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला, परंतु शेतकऱ्यांना अजून 1 रुपया देखील मिळाला नाही, सर्वचे सर्व पैसे हे प्रलंबित आहेत आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर जमा होतील। त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये 2.89 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला आणि शेतकऱ्यांना अजून पैसे मिळाले नाहीत, सर्वचे सर्व पैसे प्रलंबित आहेत। सोलापूर जिल्ह्याबद्दल बोलत झाल्यास सोलापूरमध्ये 138.93 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला, त्यापैकी शेतकऱ्यांना अजून 1 रुपया देखील मिळाला नाही, सर्व पैसे प्रलंबित आहेत, परंतु शेतकऱ्यांना लवकरात लवकर जमा होतील असं देखील सांगितले गेले आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 45 लाख रुपये केवळ मंजूर झाले, अजून शेतकऱ्यांना 1 रुपया देखील मिळाला नाही, सर्व पैसे प्रलंबित आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये 7.33 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला, त्यापैकी 2.57 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत आणि बाकीचे 4.76 कोटी प्रलंबित आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 7.59 कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला, अजून शेतकऱ्यांना 1 रुपया देखील मिळाला नाही, सर्व पैसे प्रलंबित आहेत। तर कोकण जो विभाग आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना 1 रुपया देखील मंजूर करण्यात आलेला नाहीये। कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये यावेळी रक्कम मिळाली नाही, यामुळे इतर जे जिल्हे आहेत किंवा इतर जी बाबी आहेत त्या सर्व आपण 29 जिल्ह्यांबद्दल आज सविस्तर पाहिले आहेत की यामध्ये कुठे पीक विमा किती वितरण आहे आणि उर्वरित देखील जे आता शेतकरी पात्र आहेत त्यांना देखील हे वितरण सर्वत्र सुरू आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होतील। येत्या आठवड्यामध्ये जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांतर्गत पीक विम्याचे पैसे जमा होणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्हाला पीक विमा आला का नाही, आला असल्यास तुम्हाला किती रुपये रक्कम जमा झाली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगू शकता आणि अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ शेअर करायला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय महाराष्ट्र।